राज्यामध्ये 23 फेब्रुवारी 2026 ला ज्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्हे या ठिकाणी बाधित झालेत अध्यक्ष महोदय। यामध्ये रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग सगळी पिकं, जो गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झालीत अध्यक्ष महोदय। एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला, वादळी पाऊस होता आणि यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामध्ये विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आणि इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारकडून अद्याप कुठली या संदर्भात याचं पंचनामे करावेत, त्याचे आदेश दिले गेले पाहिजेत आणि पंचनामे करून माहिती घेऊन तात्काळ खरं तर ही चर्चा होणे आवश्यक आहे। पूर्वीच मागच्या वर्षीपासून हा शेतकरी संकटात सापडला अध्यक्ष महोदय। त्यांना अद्यापही कुठली मदत मिळाली नाही, ती तुटपुंजी मिळाली। आणि कोकणामध्ये असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, हे सगळी जेवढं काही नुकसान झालं त्याच्या केंद्राकडे प्रस्ताव पाठवला। 768 कोटी काही रुपये दिलेत, प्रस्ताव मोठा पाठवला। केंद्राची का दृष्टी आमच्याकडे वक्र दृष्टी आहे कळायला मार्ग नाही, पण त्यावर मी बोलणार नाही। पण राज्य सरकारने आता तरी मागच्या वर्षी आपल्याला लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष कसं आहे। बोनस घोषित केला, बोनस मागच्या वर्षीचा मिळाला नाही। धान खरेदी झालेत, मागच्या वर्षी 2025च्या हंगामाचे पैसे अद्याप मिळालेत मार्केटिंग फेडरेशन कडून, आदिवासी विभागाकडून। पण शेतकऱ्यांनी पुढचा हंगाम करायचा कसा, त्याचे पैसे मिळत नाहीत। तुमच्या कर्जबाजारी शेतकरी झालाय, कर्जाची मुक्ती नाही। आणि या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने उभं राहण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं की हे एवढं मोठं नुकसान आहे, याची चर्चा हे सभागृह सुरू आहे, यामध्ये सगळे कामकाज थांबवून शेतकऱ्याच्या या अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। म्हणून माझी विनंती आहे की आपण सरकारला आपली ही चर्चा आणि कामकाज थांबवून यावर चर्चा करावी, शेतकऱ्याला भरीव मदत मिळाली पाहिजे, ही सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य निवेदन करावे। आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। मुंडे साहेब, आपण सत्तारूढ पक्षाचे सदस्य असल्यामुळे स्थगन प्रस्तावावर आपण बोलणं उचित होणार नाही। मग पूर्ण होऊ दे, त्यानंतर बोला ना, पूर्ण होऊ दे। आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। पुढे पुढे घ्या। लक्षवेधी सूचना झालं ना आता किती। चला अध्यक्ष महाराज स्थगनवर बोलत नाही, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। तुमचं चालू द्या ना, अरे तुमचं चालू द्या, आम्ही विरोध नाही करत। अध्यक्षांना सगळ्यांनी बसून घ्या, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या, बसा बसा। बघा, या सभागृहात अलीकडच्या काळात ज्याला मर्जी होते तो उठून बोलायला बघतोय। आता इकडे स्थगन प्रस्ताव 8 नंबर आपल्या ऑर्डर ऑफ द डे वरती आहे। नियमाप्रमाणे मी 8 नंबर चालू केलं, स्थगन प्रस्ताव चालू आहे। प्रत्येक जण उठून मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। थोडं तर तुम्ही थांबा, जे कामकाज चालू आहे ते होऊ दे, त्यानंतर तुम्हाला देतो ना संधी। नितीन राऊत साहेब एक मिनिट वडेट्टीवार साहेब एक मिनिट। नितीन राऊत साहेब, स्थगन प्रस्ताव जे आहेत त्याला मी दालनात अनुमती नाकारल्यानंतर खरं तर इकडे चर्चा होऊ शकत नाही। तरीही अपवादात्मक अत्यंत महत्वाचा विषय शेतकऱ्यांचा असल्यामुळे मी वडेट्टीवार साहेबांना संधी दिली। त्यानंतर जर प्रत्येक जण, मग मी दिलेल्या रुलिंगला अर्थ काय, मी नाकारणार आणि तुम्ही प्रत्येक विषयावर बोलत राहणार, असं नाही चालणार, असं नाही चालणार। बोला। या 57 पण मी नोटीस दिली। खरं म्हणजे हे शेतकरी शक्तीपीठ महामार्गावर
जी 23 फेब्रुवारी जे काल झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. थोडा खेद व्यक्त करावा आणि या संदर्भात संताप व्यक्त करावा तेवढं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे अधिवेशन सुरू आहे. काल शक्तीपीठ महामार्गाची मोजणी सुरू होती आणि ते मोजणी सुरू असताना जमिनीची सहजपूर जवळा गावातील या गावामध्ये 600च्या जवळपास या गावाची लोकसंख्या. अध्यक्ष महोदय, या गावकऱ्यांचा त्या शक्तीपीठाला विरोध आहे. विरोध आहे म्हणजे ते अलाइनमेंट काही चेंज झाली आणि तुम्ही ते अलाइनमेंट नवीन टाकली, त्यामुळे त्यांनी विरोध केला की तुम्ही जुन्या अलाइनमेंट प्रमाणे घ्या. आपण शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो, कृषी प्रधान राज्य बनतो, शेतकऱ्यांच्या भावनाची कदरच करायची ना अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी 600 शेतकऱ्यांना अक्षरशः बंदिस्त केल्यासारखं केलं. 1000 पोलीस 600 गावात शेतकऱ्यांना मोजणी अडथळा येऊ नये म्हणून ते रस्त्यावर आले. त्यांनी विरोध केला म्हणून त्या पोलिसांनी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना झोडपून काढला. अध्यक्ष महोदय, म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही भूमिका सरकारची योग्य आहे का? तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाला जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर एवढा अट्टास का? आणि जर तुम्ही करत असाल तर जुनी अलाइनमेंट होती ती बदलली, नवीन करताय, वारंवार बदल करताय आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करताय. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही मोजणी करत असताना विरोध झाल्यामुळं त्यांना त्यांच्या घरावर बंदिस्त करून घेतलं. त्यामध्ये त्यांच्या घरावर नोटीस लावली 63-68 अंतर्गत आणि त्यांना स्थानबद्ध केलं. जे बाहेर पडले त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीनं त्यांच्या घरापर्यंत लोटून बाहेरून साखळी लावली, कडी लावली बाहेरून. अरे हा कुठला अत्याचार आहे? आपण काही लोकशाहीमध्ये आणतो की नाही? आपलं राज्य कशाच्या हे काही याला काही कायदे कानून आहेत की नाही? अशा पद्धतीनं दमदाटी करून शेतकऱ्यांच्या जमिनी घेणं हे योग्य आहे का अध्यक्ष महोदय? म्हणून माझा स्थगन आपण दिला आहे की या शेतकऱ्यांची भावना समजून घेऊन ज्या पद्धतीनं अधिकारी आणि पोलिसांचा बळाचा वापर करून शेतकऱ्याला ठोकून काढून रस्ता बनवायची कोणाची इच्छा असेल तर ह्या शेतकऱ्यावरचा अन्याय आपण कशा पद्धतीने दूर करणार या संदर्भात निवेदन दिलं पाहिजे स्पष्टपणे. या संदर्भात निर्देश द्या. मी असं म्हणणार की आपल्याला विनंती आहे की अशी गंभीर प्रकरणामध्ये निवेदन द्यावं अशी माझी इच्छा आहे. आज विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घ्यावी. होय अध्यक्ष महोदय. घोषणा दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनात खालील नमूद मंत्री महोदय आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यांच्या नावासमोर